दिंडोशीच्या खडकपाडा विभागामध्ये असलेल्या फर्निचर गोदामांना भीषण आग लागलेली आहे आणि घटनास्थळी शिवसेनेचे नेते संजय निरुपम दाखल झालेले आहेत। त्यांनी या ठिकाणी पाहणी देखील केलेली आहे। संजयजी, 100 पेक्षा जास्त गोदामं या आगीमध्ये खाक झालेली आहेत। आगीचं कारण अजूनही स्पष्ट नाही। त्यात तुम्ही गंभीर आरोप लावताय की ही आग वारंवार या ठिकाणी अशा आगी लागतायत। नेमका काय तुमचं म्हणणं आहे, काय मागणी आहे? माझ्या मनात हा प्रश्न आहे की का ही फक्त एक योगायोग आहे की दिंडोशीमध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक 6 महिन्यानंतर कुठे ना कुठे एक भीषण आग लागतो। काय झालं? भीषण आग लागतो। जामऋषीनगरमध्ये प्रत्येक महिना 13 तारखेला आग लागते। तिकडे अप्पापाळामध्ये आग लागली होती, इकडे पण आग लागली होती मागे, आणि पुन्हा आग लागली। आता या आग म्हणजे एक अपघात नाही आहे, याच्या मागे कोणाचा हात आहे। कारण असं आहे की हा मोठा प्रमाणात जो लँड आहे ना, जो भूखंड आहे, भूखंडवर लोकांची नजर आहे, त्यांचा डोळा आहे। तो जो बिल्डर लोक आहेत ते भूखंड हडपण्यासाठी, भूखंडवर कब्जा करण्यासाठी ते आग लावतात, आणि जो गरीब लोक आहेत, कमजोर लोक आहेत, त्यांचा जीव धोक्यात टाकतात। तो आता शासनाचा मी एक लक्ष वेधू इच्छितो की तुम्ही आता जरा याच्यावर ध्यान द्या, लक्ष द्या, आणि प्रत्येक जमीन कोणाची आहे, पण हे जो भूखंड आहे याच्याबद्दल वेगवेगळा मत आहे। म्हाडा सांगतं की आमचा भूखंड आहे, कलेक्टरवाले सांगतात की आमचा आहे। इकडे आदिवासी लँड पण मोठ्या प्रमाणात आहे, तो जे काही आदिवासी लँड आहे ते आदिवासी लोकांना द्या, म्हाडाचे आहे म्हाडाला घेऊ द्या, आणि कलेक्टर घेऊ द्या। एकदा काहीतरी क्लिअर होऊ द्या। आणि याच्यामध्ये बिल्डर कुदतो। बिल्डरचा त्यांचा एक स्कीम असतो की कुठेतरी लोकांना आग लावून, लोकांना इकडे एक ते रिमूव्ह करून, याच्यावर कब्जा करून एक बिल्डिंग बांधण्याचं काम सुरू करायचं आहे। तो हा जो एक लोकांची जीवाचा जीवच्या धोक्यात टाकण्याचा जो काम चालू आहे मुंबईमध्ये जमीनच्या नावाने या बिल्डरच्या नावाने, त्याचा आता थांबला पाहिजे। आणि मी शासनाला मी मागणी करतो की तुम्ही आता याच्यावर जरा एक लक्ष द्या, आणि एक वन्स फॉर ऑल सगळ्यांना एक सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार द्या। संजयजी, या ठिकाणी काही नागरिकांचं असं देखील मत आहे की ही जागा जी आहे त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं देखील झालेली आहेत, अनधिकृत साठे देखील आहेत, आणि यामुळे ही आग भडकत जातात, वाढत जातात। प्रशासनाचं देखील लक्ष नाही। 10 वर्षापासून इकडे आमदार साहेब आहेत। जेव्हा ते आमदार झालेत तेव्हा इकडे एकही गाला नव्हता, ओपन ग्राउंड होता। आता त्यांच्या नियंत्रणाखाली, त्यांच्या देखरेखमध्ये इकडे मोठ्या प्रमाणात जे काही निर्माण कार्य झालेलं आहे त्याची जबाबदारी त्यांची आहे, आणि त्यांना असा जबाब दिला पाहिजे की तुम्ही का अलाउ केला इकडे। आणि जर तुमच्या नजरेसमोर होत होता, तुम्ही काही ॲक्शन घेतला का? कोणाला चिठ्ठी लिहिला का? तुम्ही पत्र पाठवला का? तुम्ही ॲक्शन घेण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकला का? काही नाही। म्हणजे त्यांचा हात आहे याच्यामध्ये। एकूण तुमचं असं म्हणणं आहे कुठेतरी विकासकांना ह्या जागा हडपायच्यात म्हणून आगी लावल्या जात आहे? हो, प्रत्येक ठिकाणी संपूर्ण दिंडोशीमध्ये हा प्रकार असतो। ह्या आगीची आता चौकशीची मागणी करणार आहात? चौकशी झाली पाहिजे। तर अप्पापाळाची चौकशीची मागणी आम्ही केलो होतो। कुठे आहे चौकशी रिपोर्ट? जामऋषीनगरमध्ये जेव्हा आग लागली आणि लोकांचा संसार उद्ध्वस्त केला त्यांनी, तेव्हा पण आम्ही एक डिमांड केली होती की तुम्ही आता चौकशी करा। कुठे आहे चौकशी? ते आग लावतात, फायर ब्रिगेडवाले बिचारे येतात, आग विझतात आणि विषय संपवतो। चौकशी झालीच पाहिजे। चौकशी झाली पाहिजे, नक्की। माझ्याबरोबर संजय निरुपम आहेत, आणि त्यांनी गंभीर असे आरोप केलेले आहेत। हे जे प्लॉट्स आहेत या ठिकाणी विकासक जे आहेत ते या जागा हडपण्याच्या दृष्टीने अशा प्रकारे आगी लावत आहेत, आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील संजय निरुपम यांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।